नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरण आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिक पर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अरण्य, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, योग्य उत्तर काय असेल? विपिन, बघा हा शब्द अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, काय विचारलाय, आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सोपा प्रश्न आहे, आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचे योग्य उत्तर काय असेल? उत्साही, बघा हा शब्द आळशी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी काय विचारले, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, काय विचारलंय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, वाक्यप्रचार नक्षा उतरविणे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नक्षा उतरविणे योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? बघा, योग्य उत्तर काय असेल? गर्वहरण करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5वा पहा, काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अलंकारिक शब्द बघा कोणता आहे? एरंड्याचे गुऱ्हाळ अशा प्रकारचा एक अलंकारिक शब्द आहे। या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, एरंड्याचे गुऱ्हाळ। त्याचा योग्य अर्थ काय असेल? कंटाळवाणी बडबड, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6वा पहा, काय विचारलाय, अब्रू, सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अब्रू आणि सामना, बघा शब्द आहेत, कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? अब्रू आणि बघा सामना हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7वा पहा, काय विचारलाय, नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? बघा, योग्य उत्तर काय असेल? नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण या ठिकाणी असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा पहा, काय विचारलाय, खालील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे। शूर, स्वामी, विशिष्ट, लबाडी। बघा, या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणतं असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। लबाडी, बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 9वा पहा, काय विचारलाय, मी चित्रपट पाहत जाईन। बघा, हे वाक्य आपल्याकडे झालं होतं, मी चित्रपट पाहत जाईन या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। बघा, मी चित्रपट पाहत जाईन, जाईन म्हटलं काय असतो? भविष्यकाळामध्ये असतो, पाहत जाईन म्हणजे रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 10वा पहा, काय विचारलाय, सदाचार या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सदाचार। त्याचे योग्य उत्तर काय असेल? सदाचार, बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील। बघा, ज्यांना कोणाला बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा हे सर्व महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचे PDF आणि मागील बघा झालेले सर्व प्रश्नांचे PDF, जर तुम्हाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला बघा, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ,
बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे त इ आ बघा हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जनसेवा या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? जनसेवा, जनांची सेवा, जनसेवा। तर याचे योग्य उत्तर काय असेल? जनसेवा बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। विषय क्रमांक 13 पहा काय विचारलाय, पत्रकार या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंग शब्द ओळखायचा आहे। बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। पत्रकार या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पत्रकार, पत्रकर्ते म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 14 पहा काय विचारलाय, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आंबा, गाय, वासरू, म्हशी या 4 शब्दापैकी बघा म्हशी हा शब्द अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द आहे। विषय क्रमांक 15 पहा काय विचारलाय, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। गुण, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे। गुण या ठिकाणी हा शब्द शुद्ध शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। बघा या ठिकाणी काही सामाजिक शास्त्र या ठिकाणी या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, तर या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात। बघा चून खडक या ठिकाणी एक खडक आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? चून खडक। मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, चून खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? चून खडक बघा हा स्तरित खडक या प्रकारचा या ठिकाणी तो खडक असतो। प्रश्न क्रमांक 2 पहा काय विचारलाय, चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे खालीलपैकी काय होते? चंद्राची सावली पहा पृथ्वीवर पडल्यामुळे खालीलपैकी काय होते? बघाच योग्य उत्तर काय असेल? चंद्राची बघा सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्यग्रहण होते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा काय विचारलाय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या फिरण्याच्या गतीला परिवलन गती या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय, ऋतूंची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होत असते? ऋतूंची निर्मिती विचारली कोणत्या कारणामुळे होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। ऋतूंची निर्मिती कशामुळे होते? तर पृथ्वीचे पहा लंब वर्तुळाकार परिभ्रमण या कारणामुळे बघा पृथ्वीवर ऋतूची निर्मिती या ठिकाणी होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे सुएझ कालवा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 4 पहा काय विचारलाय, गिरिजा, बघा गिरिजा खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? गिरिजा। त्याचे योग्य उत्तर काय असेल? गिरिजा बघा एरंडी या पिकाची या ठिकाणी जात आहे। विषय क्रमांक 5 पहा काय विचारलाय, उजनी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? उजनी बघा हे धरण भीमा नदीवरचं या ठिकाणी ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। विषय क्रमांक 6 पहा काय विचारलाय, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध विचारले खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? महर्षी वीरा शिंदे यांनी पहा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध त्यांनी परिषद भरवली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, चाणक्य यांचे बघा दुसरे नाव खालीलपैकी काय होते? चाणक्य यांचे दुसरे नाव काय होते? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कौटिल्य बघा हे चाणक्य यांचे या ठिकाणी दुसरं नाव आहे। विषय क्रमांक 8 पहा काय विचारला, अँडीज पर्वतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? अँडीज या पर्वतामध्ये विचारले कोणत्या नदीचा उगम होतो? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अँडीज बघा या पर्वतामध्ये प्रामुख्याने ॲमेझॉन या ठिकाणी या नदीचा उगम होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 पहा काय विचारलाय, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मराठी सत्तेचा उदय बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? मराठी सत्तेचा बघा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे। विषय क्रमांक 10 पहा काय विचारलाय, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? पाण्याचा प्रवाह
तर याचे योग्य उत्तर काय असेल? पाण्याचा प्रवाह बघा प्रामुख्याने क्युसेक्स या एककामध्ये पाण्याचा प्रवाह मोजला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पदार्थाच्या बघा सर्वात लहान कणांना अणू असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 पहा काय विचारलाय? प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? फोटॉन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे या ठिकाणी गुरु होते. विषय क्रमांक 14 पहा काय विचारलाय? जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस. तर याचे योग्य उत्तर काय असेल? 20 मार्च बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो. विषय क्रमांक 15 पहा काय विचारलाय? रंगराजन समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? रंगराजन समिती. तर याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक यांच्या संबंधीची पहा रंगराजन ही समिती आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा? रावण छाया हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? रावण छाया. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? रावण छाया बघा हा ओडिसा या राज्यामधील बघा बाहुल्यांचा खेळ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार कोणत्या वर्षी झाला होता? मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये बघा लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? सन 1916 मध्ये बघा लखनौ करार हा झाला होता. विषय क्रमांक 18 काय विचारलाय? भारतामध्ये मिश्मी या पर्वतरांगा कोणत्या राज्यामधल्या पर्वतरांगा आहेत? मिश्मी या पर्वतरांगा. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अरुणाचल बघा प्रदेश या राज्यामध्ये प्रामुख्याने मिश्मी या पर्वतरांगा आढळतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात? भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बेंगलोर बघा या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक 20 पहा काय विचारलाय? भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा मंजूर झालेला कायदा आहे? पर्यावरण संरक्षण हा कायदा. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1986 बघा या वर्षी भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा मंजूर झालेला कायदा आहे. विषय क्रमांक 21 बघा काय विचारलाय? भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या देशाकडून पंचवार्षिक ही संकल्पना स्वीकारलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रशिया बघा या देशाकडून भारताने पंचवार्षिक बघा ही संकल्पना या ठिकाणी स्वीकारली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कर्नाटकचा राज्य प्राणी बघा कोणता आहे? तर हत्ती हा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी आहे. विषय क्रमांक 23 पहा काय विचारलाय? कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? कार्निवल हा सण. तर याचे योग्य उत्तर काय असेल? कार्निवल हा सण बघा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बघा तो साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारतीय संविधानाने नागरिकांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देते? भारतीय संविधान नागरिकांना कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? एकेरी नागरिकत्व, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. व्हाईट वॉश बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा शब्द आहे? व्हाईट वॉश. तर याचे योग्य उत्तर काय असेल? व्हाईट वॉश बघा हा शब्द क्रिकेट या खेळा संबंधीचा शब्द आहे. लोकनायक हे खालीलपैकी कोणाचं या ठिकाणी टोपण नाव आहे? लोकनायक हे कोणाचं टोपण नाव आहे? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? जयप्रकाश नारायण यांचं या ठिकाणी लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. विषय क्रमांक 27 काय विचारलाय पहा? भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या? भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या?
तर सन 1951 बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? ज्वेल सिटी। बघा मणिपूर या राज्याला पहा प्रामुख्याने ज्वेल सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 29 काय विचारलाय? पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पलामू हे अभयारण्य। त्याचे योग्य उत्तर काय असेल? पलामू बघा हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी। जर्मनीची बघा कोणते? बर्लिन। जर्मनी या ठिकाणी यांची राजधानी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला? अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती? अमृत क्रांती। बघाचं योग्य उत्तर काय असेल? अमृत क्रांती बघा नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे। विषय क्रमांक पुढचा काय विचारला बघा? मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? मायोपिया। त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मायोपिया बघा हा डोळे बघा यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा आजार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? Au सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बहिष्कृत भारत। त्याचे योग्य उत्तर काय असेल? बहिष्कृत भारत बघा या नावाचं पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं ते पाक्षिक आहे। विषय क्रमांक चौथा बघा काय विचारला? मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी। त्याचे योग्य उत्तर काय असेल? मीठ भाकरी या शब्दामध्ये स्त्रीलिंग या प्रकारचे या ठिकाणी लिंग आहे। विषय क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय? भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? अहमदाबाद बघा या शहराला भारताचे मँचेस्टर शहर या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक 6 बघा काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? त्याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1911 मध्ये बघा भारताची राजधानी कोलकात्यावरून बघा दिल्लीला हलवण्यात आली होती। विषय क्रमांक 7 काय विचारलाय? पाणी पडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पाणी पडणे। पाणी पडणे म्हणजे काय असतो? केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। ग्रामसेवकावर विचारले प्रशासकीय दृष्ट्या कोणाचं नियंत्रण असते? ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचं नियंत्रण असते? गट विकास अधिकारी यांच्या या ठिकाणी नियंत्रण असते। घड्याळामध्ये विचारले लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर हे किती असते? घड्याळामधील लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर किती असते? तर 30 अंश। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? B1 यांचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव बघा त्यांना थायमिन या ठिकाणी असे बघा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 12 पहा काय विचारलाय? पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? पंतप्रधान यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय? हवेमध्ये उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा पिवळा फॉस्फरस। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 14 महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा फोर्स 1। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। केरळ या राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? केरळ या राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? कथक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, भरतनाट्यम। केरळ या राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा आपल्याकडे महा-टी परीक्षा महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरण, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास व मागील बघा झालेले सर्व या ठिकाणी पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299
फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे, तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.